ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। धर्मांतराच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या। सांगली यशवंतनगर येथील घटना। सांगली शहरातील यशवंतनगर येथे राहणाऱ्या ऋतुजा सुकुमार राजगे वय 27 MSc झालेल्या उच्च शिक्षित महिलेने सासरच्या सततच्या होणाऱ्या ख्रिश्चन धर्मांतरांच्या त्रासाला व जाचाला कंटाळून दिनांक 6 जून रोजी गळफास लावून आत्महत्या केली। ऋतुजा ही आत्महत्येवेळी 7 महिन्याची गरोदर होती। 2021 मध्ये सुकुमार राजगे व ऋतुजा यांचा विवाह झाला होता। या विवाहाच्या वेळी राजगे कुटुंबियांनी आम्ही हिंदू धनगर आहोत असं सांगितलं होतं, पण विवाहानंतर काही दिवसातच राजगे कुटुंब ख्रिश्चन आहेत हे ऋतुजा व माहेरच्या मंडळींच्या लक्षात आलं। तरीही ऋतुजा या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आपला संसार करत होती। पण नवरा सुकुमार राजगे, सासरा सुरेश राजगे व सासू अलका राजगे यांनी ऋतुजा हिला ख्रिश्चन धर्माचा स्वीकार कर, तुझ्या देवांना नमस्कार करणं बंद कर, आमच्या बरोबर चर्चला चल असं म्हणून तिला त्रास द्यायला सुरुवात केली। बऱ्याचदा तिला राम मंदिर कॉर्नर येथील सांगली चर्च, सांगली व मिरज खतीबनगर येथे पत्र्याच्या शेडमध्ये चालणाऱ्या चर्चमध्ये घेऊन गेले होते व तिथे धर्मांतर करण्यासाठी जबरदस्ती केली होती। चर्चमधील पास्टरांनीही तुमची सून हिंदू धर्माचं पालन करते, पूजा करते, त्यामुळेच तुम्हाला अडचणी येत आहेत असं सांगत होते। ऋतुजाने आपल्या आई वडिलांना तिला होत असलेल्या या जबरदस्ती धर्मांतरणाबद्दल सांगितलं होतं। त्यांनी अनेकदा येऊन सासू व सासरे व पती यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता, पण सासू अलका राजगे व सासरे सुरेश राजगे हे तिने आपले सर्व हिंदू देव सोडून आमच्या ख्रिश्चन धर्माचं पालन करावं असा तगादा लावला होता। या सगळ्या त्रासाला कंटाळून ऋतुजा हिने आपल्या 7 महिन्याच्या गरोदरपणात आत्महत्या केली। एका उच्च शिक्षित MSc झालेल्या सुशिक्षित घरातील ऋतुजाने 7 महिन्याची गरोदर असताना आत्महत्येचं पाऊल उचललं। यावरूनच लक्षात येतं की ऋतुजा हिला धर्मांतर करण्यासाठी किती मोठा त्रास देण्यात आला होता व किती मोठा दबाव निर्माण करण्यात आला होता। ऋतुजाच्या आईवडिलांनी कुपवाड MIDC पोलीस स्टेशन सांगली येथे तक्रार दिली आहे व सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी असं सांगितलं आहे, जेणेकरून माझ्या मुलीच्या बाबतीत जे झालं ते इतर कुणाच्याही मुलीच्या बाबतीत होऊ नये। सदरचा गुन्हा कुपवाड पोलीस स्टेशन सांगली येथे नोंद झाला आहे। महानकरी न्यूजसाठी आतिमाने मिरज। मी डॉक्टर चंद्रकांत लक्ष्मण पाटील, राहणार गुंडेवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली। परवा माझ्या मुलगीने आत्महत्या केली। माझ्या मुलगीचे नाव ऋतुजा सुकुमार राजगे। तिला सांगली येथे तिला हिंदू विवाह पद्धतीने मी लग्न लावून दिलेले होते। तरी लग्न झाल्यापासून तिचा हॅरेसमेंट, मानसिक त्रास, आर्थिक छळ तिचा केला जात होता। पहिले 1-1.5 वर्षे त्या घराण्याबद्दल मला मुलगीनं काही बोलली नव्हती, पण नंतर बोलली की ते घर ख्रिश्चनाच्या प्रवृत्तीचे, ख्रिश्चनाच्या रीतिरिवाजाप्रमाणे ते आहेत आणि ते मला फोर्स करतात की धर्म स्वीकार, आमच्या फादर सांगतोय त्या पद्धतीने तू सर्व आचरण कर। तर ही घटना आम्हाला लग्न झाल्यानंतर कळली की हे ख्रिश्चनाचे हे करतात, आचरण करतात। त्याच्यानंतर एकदा बोलवून घेऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की आम्ही हिंदू धनगर असल्यामुळे आम्हाला तो प्रसार करायचा नाही माझ्या मुलगीला, किंवा माझ्या मुलगीवर त्याच्याबद्दल बायडिंग करू नका असं त्यांना सांगितलं। तरी पण त्याने वरचीवर त्याने हॅरेसमेंट करायचं काही बंद केलं नाही आणि आम्हाला म्हणतात की आमच्या धर्मामध्ये कन्वर्ट हो अशी आमच्या मुलगीला त्यांनी वारंवार प्रेशर दिला व त्रास दिला। त्या त्रासाला कंटाळून तिने परवा 6/6/2025 रोजी त्यांच्या घरी कुपवाड, यशवंतनगर कुपवाड येथे तिनं आत्महत्या केली। पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली आणि तिने त्यावेळेला माझी मुलगी 7 महिन्याची गरोदर होती। तरी तिच्यावर फार मोठा अन्याय झाला तो, आणि त्यामुळे हॅरेसमेंटमुळे यांची धर्माच्या नावाखाली तिचा छळ करून बळी घातला यांनी। असं महाराष्ट्रात, त्या भारत देशामध्ये
हे ख्रिश्चन मिशनरींचं हे धर्मांतर जे आहे ह्याच्यावर कोणाचाही बळी जाऊ नये त्यासाठी यांच्यावर कठोरात कठोर शिक्षा होऊन माझ्या मुलगीला व होणाऱ्या बाळाला न्याय मिळावा ही माझी इच्छा आहे आणि कठोरात कठोर त्यांना शिक्षा झाली पाहिजे ही माझी हे आहे. आणि मी तशी तक्रार कुपवाड MIDC येथे दाखल केलेली आहे आणि योग्य ते न्याय मिळेल आणि सर्व समाजाने याची जागरूकतेने याच्यावर उठाव करावा ही माझी नम्र विनंती आहे.